हॅलो. मी डॉक्टर आशिष नाबर. मला सिंकपी बद्दल तुम्हाला थोडंसं सांगायचंय. सिंकपी म्हणजे चक्कर येऊन पडणं. तर बऱ्याचदा हे एकदा आली असेल आणि त्याचं विशेष काही महत्व नाही असं वाटून त्याच्या तपासण्या फारशा होताना दिसत नाहीत. चक्कर येऊन पडणं ह्याची प्रत्येक वयानुसार कारणं वेगळी असतात. साधी चक्कर म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर, हार्ट रेट कमी होऊन लोक अचानक विशिष्ट परिस्थितीत पडतात, पण याच्यामुळे काही जीवाला अपायकारक होत नाही. आणि त्याच्यासाठी फक्त पाणी भरपूर पिणं, जास्त वेळ उभं न राहणं, चक्कर आली तर पडणं किंवा झोपणं आणि आराम करणं यातून आपण निभावू शकतो. पण हार्टच्या कारणामुळे जर चक्कर येत असेल, म्हणजे हे विशेषतः कोणामध्ये हार्टची जर पूर्वी येऊन गेल्या हार्ट अटॅकमुळे जर कमकुवतता असेल पक्षामध्ये किंवा हार्टची जाडी जास्त असेल, तर अशा लोकांना नाडीचे विकार झाल्यामुळे चक्कर येते. बऱ्याचदा नाडी जलद होऊन चक्कर येणं हे जास्त धोकादायक आहे किंवा ते सडन कार्डियक अरेस्टचं कारण ठरू शकतं. त्याचप्रमाणे वयामुळे हार्टच्या वायरिंग सिस्टम मध्ये हळूपणा येऊन, ब्लॉक येऊन, नाडी हळू होऊन चक्कर येऊन लोक पडतात. आता ह्या दोन प्रकारच्या चक्कर जास्त महत्वाच्या आहे, कारण जर नाडी हळू होऊन चक्कर येऊन पडलात तर त्याच्यासाठी पेसमेकर लावायला लागतो. आणि नाडी जर जलद झाली, विशेषतः खालच्या कप्प्यातून, आणि त्याच्यामुळे जर तुम्ही चक्कर येऊन पडलात तर ते सडन कार्डियक अरेस्ट किंवा अबॉर्टेड सडन कार्डियक डेथ ज्याला म्हणतात त्याचं द्योतक मानून अशा पेशंट्सना आयसीडी, इम्प्लांटेबल कार्डिओव्हर्टर डिफिब्रिलेटर लावायची गरज असते. तर त्यामुळे चक्कर येऊन गेली आणि बरे झालात त्यावेळी म्हणजे विषय संपला नाही, पण तो योग्य दिशेने तपासण्या करून त्याचं कारण मीमांसा करून योग्य ते ट्रीटमेंट घेणं, योग्य ते ट्रीटमेंट मिळणं गरजेचं असतं. बऱ्याचदा ते धोकादायक असू शकते आणि त्यामुळे लाईफ सेव्हिंग ट्रीटमेंट पण ठरू शकते. तर हा विषय या पद्धतीने बघणं आणि तपासणी करून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.